गुड मॉर्निंग. सकाळी डॅडा निघाला ऑफिसला आणि प्राव्याही त्याच्या मागे मागे निघाली. जसं का मम्मा हिला दिवसभर एवढा त्रास देते, वैतागून ऑफिसलाच जाते असं म्हणते. भूषण ऑफिसला गेला आणि इकडे मॅडमची प्रॅक्टिस सुरू झाली बेडवरून खाली उतरायची. भूषणने हे तिला नवीनच शिकवलं आहे, बेडवरून कसं उतरायचं. त्यानंतर मॅडम आल्या अभ्यास करायच्या मूडमध्ये आणि आपली फेवरेट बुक घेऊन बसली अभ्यास करायला. दुपारी तिला लंच भरवायला घेतलं. आज तिच्यासाठी चिकन बनवलं होतं. चिकन आणि राईस तिला भरवला आणि फेवरेट फूड खाल्ल्यानंतर हिच्यामध्ये वेगळीच एनर्जी येते. स्वतःच्याच लॅपटॉपवर जाऊन बसली आहे आणि आज काय लॅपटॉपचं खरं नाही, आज तर लॅपटॉप तोडूनच राहणार. संध्याकाळी भूषण ऑफिसमधून घरी आल्यावर प्राव्याची खुशी तर डबलच झाली. तो तिला घेऊन होता तोपर्यंत मी किचनमध्ये जाऊन भांडी वगैरे घासून घेतली आणि जेव्हा भूषणचा मी टिफिन ओपन केला तेव्हा बघितलं तर त्याने सगळा टिफिन तसाच परत आणला होता. सकाळी 6 वाजता उठून मी त्याच्यासाठी चिकन बनवून दिलं होतं, पण हा आज कलिग्सबरोबर बाहेर जेवायला गेला आणि टिफिन तसाच परत आणला. टिफिन रिकामा केला आणि चिकन गरम करायला ठेवलं आणि प्राव्याला थोडंसं मस्क मेलन कापून दिलं. रात्री डिनरच्या आधीवरच्या ताईंकडे गेलो होतो. तिकडे प्राव्याने चक्क आज रगडा पॅटीस खाल्लाय. एवढा तिखट असूनही ती सारखी तेच मागत होती. थोड्या वेळाने घरी आलो. प्राव्याला जेवण भरवायला घेतलं. आज अख्खं घर फिरून तिने जेवण खाल्लंय. आणि त्यानंतर रात्री भूषण माझ्यासाठी फालुदा घेऊन आला, कारण बायको आज चिडली आहे तर तिला मनवायला नको. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.